रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉक्टर खान इंडस्ट्रियल केमिकल्स कंपनीत झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। 6 मार्च रोजी झालेल्या अपघातात 11 कामगार जखमी झाले असून या प्रकरणी कारखान्याचे मालक, व्यवस्थापक, प्लांट इंचार्ज आणि अन्य एकासह एकूण 4 जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। जखमींपैकी 6 जणांवर ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये तर 5 जणांवर चिपळूण आणि लोटे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलीस प्रशासन, औद्योगिक सुरक्षा विभाग आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली। स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस कसून तपास करत आहेत। दरम्यान कारखाना व्यवस्थापनाने जखमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय। कारखान्यातील आग प्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत असल्याचा दावा देखील व्यवस्थापनानं केलाय। सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दिनांक 6 मार्च 2026 शुक्रवार रोजी जी घडलेली घटना आहे ती कंपनीमध्ये घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे। आम्हाला त्याचा खेद आहे। त्याचबरोबर जे कंपनीमध्ये अपघातग्रस्त झालेले कामगार आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण कारखाना व्यवस्थापन त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या उपचारावरती परिपूर्ण नजर ठेवून आहेत। त्यापैकी 6 कामगार आपले नॅशनल बर्न हॉस्पिटल ऐरोली या ठिकाणी ॲडमिट आहेत। त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे उपचार चालू आहेत। त्याचबरोबर आमचा एक कामगार लाईफ केअर या ठिकाणी ॲडमिट असून तो सुद्धा जनरल वॉर्डमध्ये आहे आणि बाकीचे जे 4 कामगार आहेत ते जवळ परशुराम हॉस्पिटल या ठिकाणी जनरल वॉर्डमध्ये त्यांच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचे उपचार चालू आहेत। त्याचबरोबर झालेल्या अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणा करत, जसे की पोलीस विभाग, महसूल विभाग, फॅक्टरी इन्स्पेक्टर, अशा प्रकारे त्यांनाही सुद्धा कंपनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत, आमचं सर्वांचं सहकार्य त्यांच्यासोबत आहे। आणि त्याचबरोबर कंपनीची जी फायर हायड्रंट सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे कार्यान्वित आहे। आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये त्याचा मॉक ड्रिल घेत असतो। ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी कंपनीचे व्यवस्थापक सलीम सर यांनी जाऊन ती सिस्टम सुद्धा हँडल केली आहे। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मॉनिटर हँडल करून पूर्ण आग नियंत्रणात आणलेली आहे। आणि त्याचबरोबर कंपनीचा जो रूफ उडालेला दिसतोय तो फायर फायटिंगच्या वेळेला बऱ्यापैकी तो ग्रसित झालेला आहे। त्यावेळेला ते आम्हाला पाण्याच्या प्रेशरने तो उडालेला आहे। त्याचबरोबर फायर हायड्रंटची फायर ब्रिगेड सुद्धा गाडी आपल्याकडे आलेली होती, त्याला सुद्धा कंपनीचा पाणी आपण प्रोव्हाइड केलेला होता। कंपनीकडे या दृष्टीने चांगल्या प्रकारे लक्ष दिलं होतं की कशा प्रकारे आपण कंपनी सुरक्षता करू शकतो। जखमी कामगारांसोबत कंपनीचं व्यवस्थापन खंबीरपणे उभे आहे, त्याची परिपूर्ण काळजी कंपनी सुद्धा घेत आहे।